च्या न्यूमेरिकल सेक्शन मध्ये आपण थेरॉटिकल पॉइंटचा वापर करत असताना हा पॉइंट आपण पाहिला होता, एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. व्याख्या देण्याच्या पूर्वी आपण पहिला पॉइंट डिस्कस केला आणि तो पॉइंट असा होता की एक एक्झाम्पल घेतलं, HCl प्लस NaOH बरोबर आहे NaCl प्लस H2. ही न्यूट्रलायझेशनची रिएक्शन आहे आणि हा एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन. न्यूट्रलायझेशनची डेफिनेशन अशी केली होती, द रिएक्शन इन विच ऍसिड रिएक्ट्स विथ द बेस टू गिव्ह द सॉल्ट अँड वॉटर इज नोन ॲज अ न्यूट्रलायझेशन. आता ह्या न्यूट्रलायझेशन कन्सेप्ट मध्ये NAD असं सांगितलं, द रिएक्शन इन विच H+ ऑफ एन ऍसिड रिएक्ट्स विथ OH- ऑफ अ बेस टू गिव्ह द अनडिसोसिएटेड वॉटर. मायनस साइन आहे याचा अर्थ तुम्ही असं सांगितलं की ही एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, ही रिएक्शन होत असताना हीट किंवा एन्थॅल्पी ही बाहेर पडत असते. दुसरा महत्त्वाचा पार्ट आहे की आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये न्यूट्रलायझेशन हे एक एक्झाम्पल घेतलं होतं. स्पॉन्टेनियस प्रोसेसला आपण असं नाव दिलं की जी प्रोसेस स्वतः होते आणि जिला बाहेरच्या मदतीची गरज नाही. The process which takes place of its own without any help of external agency or external influence is known as a spontaneous process. अगदी त्याचा एक्झाम्पल म्हणजे ही न्यूट्रलायझेशन रिएक्शन. आता या रिएक्शन मध्ये काय झालं, आपण न्यूट्रलायझेशनची एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशनची व्याख्या काय केली, the enthalpy change when 1 gram equivalent of an acid is neutralized by 1 gram equivalent of a base. तो 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट चा अर्थ इक्विव्हॅलंट वेट आहे का त्याचं 1 ग्रॅम आहे का नाही. एक लक्ष द्या, 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ HCl बरोबर आहे 36.5 ग्रॅम. हे कुठून आलं, HCl बरोबर आहे 1 + 35.5. एका हायड्रोजनचं वजन हे 1 आहे, एका Clचं वजन हे 35.5 आहे आणि म्हणून HCl च्या मॉलिक्युलचं वजन झालं 36.5 ग्रॅम. पण हे काय आहे, मोलार मास. HCl हा मोनो बेसिक ऍसिड आहे, तो 1 H+ आयन देतो आणि म्हणून 36.5 ला 1 ने डिवाइड केलं तर त्याचं इक्विव्हॅलंट वेट येतं, ते देखील 36.5 असतं. आता हे कन्सेप्ट एक्सप्लेन करत असताना ॲटम आणि मॉलिक्यूलचे इक्विव्हॅलंट वेट वेगवेगळे असतात. हा ऑक्सिजन जर घेतला तर हा 8 नंबरचा ऑक्सिजन, 8 ऑक्सिजन 16. याचा अर्थ याचं ॲटॉमिक वेट जे आहे हे 16 आहे. ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल असतो हा 2 ॲटम पासून असतो, म्हणजे हा O2 म्हणजे 16 आणि 16 32 ग्रॅम. हे त्याचं मोलार मास, मॉलिक्युलर वेट. आणि जर मला इक्विव्हॅलंट वेट काढायचं असेल तर हा ॲटॉमिक 16 डिवायडेड बाय 2 बरोबर आहे 8 ग्रॅम. आता काय केलं, हे इक्विव्हॅलंट वेट बरोबर आहे ॲटॉमिक वेट अपॉन त्याची व्हॅलन्सी. इथे काय झालं, इक्विव्हॅलंट वेट बरोबर आहे मोलार मास डिवायडेड बाय त्याची ऍसिडिटी किंवा बेसिसिटी. आता हे झालं. आता तुम्हाला H2SO4 चा जर आपण भाग पाहिला, H2SO4 बरोबर आहे 2H, 1 ऑक्सिजन आणि 1 सल्फर आणि 4 ऑक्सिजन, 1 हायड्रोजन प्लस 1 × जेव्हा आपण 16 सल्फर गृहीत धरतो तेव्हा त्याचा 32 ॲटॉमिक वेट आहे. 4 × हे 16, 2 + 32 + 16 64 आणि हे आलं 98 ग्रॅम. हे झालं H2SO4 चं मोलार मास, मॉलिक्युलर वेट. हा महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात. ठीक आहे. H2SO4 हा डायबेसिक ऍसिड असल्या कारणाने
तो 2H+ आहे, म्हणून त्याचे इक्विव्हॅलंट वेट जे आहे हे आहे 98 डिवायडेड बाय 2 बरोबर आहे 49. सांगण्याचा अर्थ काय? 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ HCl म्हणजे 36.5 ग्रॅम म्हणजे त्याचं इक्विव्हॅलंट वेट, आणि 1 ग्रॅम इक्विव्हॅलंट ऑफ H2SO4 म्हणजे 49. ठीक आहे. मग याचा अर्थ हे लक्षात ठेवा, 1 ग्रॅम इक्विव्हॅलंटचा अर्थ हा देत असताना आता तिथं काय होतं की कॉन्सन्ट्रेशन इज इन द फॉर्म ऑफ मोलॅरिटी बरोबर आहे. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन योर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. एका लिटर मध्ये एखाद्या पदार्थाचे किती मोल डिझॉल्व झालेले आहेत त्याला त्याची मोलॅरिटी असं म्हणल्या जातं. उदाहरणार्थ 1 मोलार HCl चा अर्थ काय? खूप महत्त्वाचे पॉइंट्स आहेत. याचा अर्थ 1 मोल ऑफ HCl dissolved in 1 liter of solution. एका लिटर मध्ये HCl चे किती मोल आहेत? 1. आता याचा अर्थ लक्षात घ्या, एका HCl च्या मॉलिक्यूलचं वजन किती आहे? 36.5 ग्रॅम. याचा अर्थ 1 मोलारचा अर्थ काय होतो? 36.5 ग्रॅम HCl हा एका लिटर मध्ये डिझॉल्व केलेला आहे. आता आपल्याला याचा अर्थ काय होतो? न्यूमेरिकल सेक्शनचा वापर करत असताना तुम्हाला विचारलं जातं की 0.1 मोलार HCl चं सोल्युशन असेल तर तिथं किती HCl डिझॉल्व केलेला असेल, तर तुमचं उत्तर असेल 3.65 ग्रॅम HCl जेव्हा एका लिटर मध्ये डिझॉल्व झालेला असेल तेव्हा त्याचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे 0.1 मोलार असेल. हे लक्षात आलं का? मोलार आणि मोलार मासचा अर्थ कळाला तर 1 मोलला वजन आहे, त्यानुसार आपण हा भाग पाहतो. समजा माझा अर्थ 1 मोलार ऑफ H2SO4 चा जर घेतला तर याचा अर्थ काय होईल? 1 मोल. याचा अर्थ काय होईल? 98 ग्रॅम dissolved in 1 liter 1 मोलार. कळलं आता? मग आपल्याला असा वाईस वर्सा प्रश्न विचारला की 9.8 ग्रॅम H2SO4 जर आपण एका लिटरला डिझॉल्व केला तर किती असेल? त्याचं उत्तर असेल 0.1. हे कशासाठी अभ्यास करतोय आपण? आपल्याला कन्सेप्ट एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन जो आहे हा कन्सेप्ट इथे एक्सप्लेन करायचा होता. व्यवस्थित हा भाग लिहा. या कन्सेप्च्युअल भागामध्ये हा पॉइंट इथे ठेवत असताना दाखवूया. कुठलाही स्ट्रॉंग ऍसिड आणि कुठलाही स्ट्रॉंग बेस ज्या वेळेला न्यूट्रलायझेशन मध्ये भाग घेतो त्यावेळेला सॉल्ट आणि वॉटर तयार होण्याचा प्रश्नच नाही, पण त्यावेळेचा डेल्टा H जो असतो हा -57.1 किलोजूल असतो. HCl हा स्ट्रॉंग आहे, NaOH हा स्ट्रॉंग आहे. HCl च्या ऐवजी तुम्ही H2SO4 घेतला असता, NaOH च्या ऐवजी तुम्ही KOH घेतला असता. ऍसिड कुठलाही स्ट्रॉंग ऍसिड आणि कुठलाही स्ट्रॉंग बेस जर का रिएक्शन मध्ये भाग घेता असेल तर तिथं 57.1 किलोजूल एवढी एनर्जी जी आहे ही बाहेर पडते. मग आपण असं वाक्य म्हणूया, एन्थॅल्पी ऑफ न्यूट्रलायझेशन ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस इज -57.1 किलोजूल. आता काय होतं माहितीये का, ज्या पॉइंट ऑफ व्ह्यू आपण मोलॅरिटीचा कन्सेप्ट एक्सप्लेन केला, काहीला आता कळालं नसेल तर एक आपण आणखी कन्सेप्ट पाहूया. सोडियम हायड्रॉक्साइड 1 into Na 1 into O 1 into H. सोडियमचं ॲटॉमिक वेट
आहे 23, ऑक्सिजनचं आहे 16 आणि हायड्रोजनचं आहे 1. 23 16 1 बरोबर आहे 40 ग्रॅम मोलार मास अथवा मॉलिक्युलर वेट ऑफ NaOH. जर तुम्ही इक्विव्हॅलेंट वेटचा काढायचा विचार केला तर NaOH हा बेस आहे आणि हा एकच OH मायनस आयन देत असल्या कारणानं त्याची ऍसिडिटी ही एकच आहे, म्हणून 40 डिवाइडेड बाय 8 आणि म्हणून इक्विव्हॅलेंट वेट ऑफ NaOH बरोबर आहे 40. कन्सेप्ट कशा पद्धतीचा आहे हा लक्षात घ्या. त्या पद्धतीने तुम्हाला जर सांगितलं तर व्हेन 1 मोल ऑफ NaOH dissolved in 1 liter तर सोल्युशन कसं असेल 1 मोल असेल. तो 1 मोल म्हणजे किती 40 ग्रॅम ऑफ NaOH हा डिझॉल्व असेल 1 लिटरला तर त्याचं असेल 1 मोल. खूप महत्त्वाचा थेरॉटिकल सेक्शन आहे, इथेच थांबता येत नाही आणि पुढच्या लेक्चर मध्ये देखील we have to discuss the enthalpy of neutralization, the enthalpy change when 1 gram equivalent of an acid is neutralized by 1 gram equivalent of a base is known as a neutralization. ठीक, बाकी आपण पुढच्या सेक्शन